The journey starts now. Welcome to my new vlog. एकदम मस्त राहतो माझा मित्र कुठं पाण्यात? ते बघण्यासाठी माझं डोळे बघू खूप आलेलं आहे. हे गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्लॉग. ॲक्च्युली हा न्यू व्लॉग नाही आहे, हा फर्स्ट व्लॉग आहे आणि मेरे को थोडासा धक 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 हो रहा है. सांगायचा मुद्दा असा की आज मी आणि माझी फॅमिली म्हणजे मी, माझे मम्मी पप्पा आम्ही निघालोय कोल्हापूरला. जाण्यासाठी आमचं वाहन आहे ये देखो मेरी जान. आपली गाडी नाही आहे, ही रेंटवर घेतलेली गाडी आहे. कारण की खूप जास्त आता हायवेची कामं सुरू आहेत, तर त्यामुळं बस एस टी थोडासा प्रॉब्लेम होतो, बराच वेळ जातो आणि त्यामुळं मी हे धाडस केलेलं आहे. रेंटवर गाडी घेतलेली आहे. थोडासा मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लवकरच आपली पण गाडी येईल. हा पहिलाच व्लॉग आहे, मला थोडंसं समजून घ्या. दिस इज माय फर्स्ट व्लॉग. ओके. और एक सांगने का मुद्दा महत्वा का ऐसा कि जो मैं यहाँ पे खड़ा हूँ वो मेरा बचपन का एरिया है. मतलब मैं अभी का भी एरिया यही है. फर्स्ट व्लॉग है ना, फर्स्ट ऑफ द डे. पैसे मग आता जावं घेऊन या पैसे विसर. माझ्याकडे किती किती आहेत? 10 आहेत. 10. So the journey starts now. तर आम्ही आत्ता इथे नाश्त्यासाठी थांबलोय. रोडलाच आहे, कोल्हापूरला जायच्या आधी. खाएंगे आपण उडीद वडा, सॉरी मेदू वडा, जो कुछ भी है खा लेते, भूख लगी है जोर से. काय खाते पप्पा? खिचडी. सो फिलहाल अभी नाश्ता हो गया है. अपना एक किस्सा दिखाता हूँ, मैं एक विषय दिखाता हूँ. ये विठ्ठल कामत और ये अपनी गाड़ी, और अंदर देखो क्या हो रहा है. विठ्ठल कामत का चाय डायरेक्ट गाड़ी में. फायनली मी कोल्हापूरमध्ये पोहोचलोय आणि तुम्ही गेस करू शकता मी आता कुठे आहे. 1 मिनिट, हे बघा. पप्पा, तुम्हाला रंकाळ्यावर येऊन कसं वाटलं? एकदम मस्त. कसं आहे वातावरण? तुम्ही ह्याच्या आधी कधी आला होता त्याच्या रंकाळ्यावर? आधी 2-3 वेळा येऊन गेलोय मी. हां. मी स्वतः एकदा आलो होतो मित्राबरोबर. स्वतः आणि मित्रासोबत आला होता तुम्ही? अच्छा, ओके. स्वतः म्हणजे मित्राबरोबर आलो होतो. बरं. तिथंच राहतो माझा मित्र. कुठं? पाण्यात? बँड तुला कसं वाटतंय मम्मी रंकाळ्यावर येऊन? एकदम छान वाटलं, मन प्रसन्न झालं. मुलानं मला पहिल्यांदाच दाखवलं फिरून. एखाद्या पोराचं चांगलं व्हावं आणि त्याचे व्हिडिओ लोकांनी बघावे, शेअर करावे, मग तशी एखादी. मी आज फिरतीये या रंकाळ परिसर मध्ये. शाहू महाराजांची कृपा. अरे, घरातनं पाठ करून आले काही. म्हटलं हे पण तुम्ही बघू शकता, नारळाची झाडं किती छान दिसतंय. असं एक नंबर खतरनाक लोकेशन आहे. पप्पा, बोटिंग करायचं आहे. ओके, आवडतं तुम्हाला? चलो. किती एक्सायटेड आहे तू बोटिंग करायला? इच्छा आहे का तुझी? तेरी इच्छा आहे क्या? मला वाटत नाही यायला बोट. किती पैसे? चिलकत होतं अंगाला, चिलकत होतं अंगाला. So finally हम तीनों अभी मिशन पर चल. मम्मी, जेवढे या तळावात मासे असतील सगळे घेऊन घरी घ्यायचे. फ्राय फ्राय.
चलो लेट्स गो. अरे यात्रा आहे यात्रा आहे यात्रा आहे. चलो. गणपती बाप्पा मोरया. कोल्हापुरात आलोय ज्योतिबाच्या नावानं. सांग भलं. फाइनली जे स्पीड पकडलंय, हमारे बोट ने जो स्पीड पकड़ा है, ये माफिया. कसं वाटतंय? एकदम मस्त. मला वाटलं तू काय डायलॉग पाठ करून आल्या का? एकदम मस्त एकदम मस्त. मला बघता क्षणी सगळं व्यवस्थित वाटलं. हम दुबई से सिंगापुर जा रहे हैं. पहिले ये सिंगापुर का राजमहल देखो. सिंगापूर का राजमेला. त्यासाठी मुलानं मला ह्याच्यात आणलं. अगं मग मी किती खोटं बोलायचं ग. मला भीती वाटायची पण. देखो इनको खुद से करना पड़ रहा है. So finally arriving. ठीक ठाक था. ये मेरे को ये जो झाड़ है ना नारळ के, बहुत अच्छे लग रहे हैं भाई मेरे को. मस्त मस्त. आपको जरा ये घुमा के लाता हूँ मैं. पूरा ऐसा मालदीव्स का फील आ रहा है. एक दिन जाऊंगा मैं भी मालदीव्स. मालदीव अकेला भी जा सकता हूँ और किसी के साथ भी जा सकता हूँ. आप लोगों की दुआ की वजह से मैं मालदीव भी जा सकता हूँ. ये कोल्हापुर का रंकाड़ा मेरे को इंस्पायर कर रहा है मेरी जान. ये देखो, इसमें मेरे को थाईलैंड याद आ रहा है, कश्मीर याद आ रहा है और मालदीव्स. आता कुठे चाललाय? आता निघाली जरा फेरफटका मारून येतो. फेरफटका. मग आत्ता काय मारला? तेव्हा बोटीतनं मारला. आता आता पायानं जरा हाताला धरा. टोल जाते जरा 90 जाते. 90. काय व्ह्यू आहे, काय लुक आहे मस्त. पिशवी द्या माझ्याकडं. असू द्या. या हीच वेळ असती योग्य सेवा करण्याची आईवडिलांची. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. केली तुझ्यावर छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया. धन्यवाद धन्यवाद. 87 रुपये साठलेले आहेत. आणि हा जो काही नकली नारळ आहे, हा जर चुकून कोणाच्या डोक्यात पडला, एक सिमेंटचा नारळ आहे. मी कशाचा आहे काय माहीत नाही. हा आहे बाबा कशाचा तर नारळ आहे. ओके, जॅकेट काढायचं आहे. लाईफ जॅकेट. मला काही कळत नाही आहे ह्या लाईफ जॅकेटची लाईफ संपलेली असताना सुद्धा हे घालायला दिलेलं आहे. निकल जा मेरी जिंदगी से, फिर ये आइंदा मेरे पास मत आना. लाईफ जॅकेट काढल्यानंतर जी काय सुटका झालेली आहे माझी लाईफमधून असं फील होत आहे. मस्त एक्सपिरियन्स होता. फक्त लाईफ जॅकेट थोडं चेंज करा मॅडम. हसू नका. भारी लोक आहेत कोल्हापूरची. फुल जॉली आणि खूप काय म्हणतात त्याला, भारी आहे. खूप निरागस, प्रेमळ, जशाच तशी आहेत आणि हेल्पफुल आहेत जास्त आणि हसमुख आहेत. सगळं छान आहे. कोल्हापूर म्हणजे चुम्मा. तुला कसं वाटलं? छान आहे. मजा आहे. पाणी आपल्या हाताला येतंय असे तळं आहे. त्यात त्याची पाण्याची म्हणजे पिल्यासारखी चव आली. छी, कुछ भी. कुछ भी. तुम्हाला कसं वाटलं रंकाळ्याची यावून? एकदम सुरमई सारखा. कोल्हापुरात येऊन यांना कोकण आठवलेला आहे. कोल्हापूरचा रंकाळा. हा, शाहू महाराजांचा काय इतिहास. इतिहास. 400 रुपये खर्च आलेला आहे पप्पा. 500 द्या. तुला काय वाटलं बोटीत फिरून? माझी तर इच्छा नव्हतीच. रंकाळ्यावरनं आता गाडीत बसलोय. आता मग निघालोय शाहू पॅलेस, जिथे महाराजांच्या, शाहू महाराजांच्या बऱ्याच साऱ्या अशा त्यांच्या काळातल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या संग्रहालयामध्ये अजून ठेवलेल्या आहेत बघण्यासाठी, ज्याला म्युझियम म्हणू शकतो आपण. म्युझियमच ॲक्च्युली. म्हणजे जे आले तिथं त्यांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगतोय. बहुतेक मला असं वाटतं की तिथं कॅमेरा अलाउड नाही, पण ठीक आहे आपण बघूया. लेट्स सी हाऊ इट्स वर्क. सो फाइनली आता इधर हम लोग आए अभी, क्या बोलते हैं उसको, म्युझियम शाहू पॅलेस. बघूया काय काय बघायला मिळतंय.
लहानपणी आलो होतो खूप, शाळेमध्ये होतो तेव्हा मी, पप्पा आणि माझा मोठा भाऊ आम्ही तिघंजण आलो होतो. आम्ही तेव्हा तिघे एकाच शाळेत होतो. आतमध्ये मला माहिती नाही फोन अलाउड आहे की नाही, तरी पण मी माझा ट्राय नक्कीच देईन. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय कोल्हापुरी, ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. हा असा एंट्रन्स आहे. अरे यार खूप भारी आहे. असं वाटतं की कुठेतरी ब्रिटिश काळात आल्यासारखा फील येतो. मम्मी आमची अशी निघालेली आहे. डिझनी लँडसारखं वाटतंय रे, डिझनी वर्ल्डला आल्यासारखं वाटतंय. खूपच भारी डिझनीलँड. अरे पप्पा कसं वाटतंय शाहू पॅलेस? मस्त. किती वेळा पाहिलं तुम्ही? ही आता माझं 4थं टाइम. सगळ्यात पहिल्यांदा कधी बघितलं होतं? मी शाळेत असताना सहलीतनं आलो होतो. अच्छा. त्यानंतर मग सहल घेऊनच मी आलो. शाळेतच मी सहल घेऊन आलो. अप्रतिम अशी वास्तू आहे आणि तुम्ही नक्की या कोल्हापूरमध्ये बघायला, कारण की जो काही इतिहास जपून ठेवलेला आहे क्लास आहे, तीच मेमरी रिक्रिएट झालेली आहे. कारण की मी शाळेमध्ये असताना सहलीमध्ये एकदा आलो होतो आणि आज एकदा आलो आहे, तर क्लास परत भारी वाटलेला आहे. आणि आता कोल्हापूरमध्ये बऱ्यापैकी गोष्टी आमच्या फिरून झालेल्या आहेत आणि आता लागलेले आहे जाम भूक. भाई पापी पेट का सवाल आहे, त्यामुळे कुठेतरी जाणार आहे आणि छान असं काहीतरी तुटोस्तोर तोडून मस्त काहीतरी खाणार आहे. मम्मी पप्पा पण थकलेले आहेत तर त्यांनाही घेऊन जायचं आहे. ओके, ड्रायव्हर काकांना फोन करतो. सी यू. मला माहिती नाही कुठे, जाऊन बघूयात आपण. ओके बाय. सगळेजण म्हणत असतात की हरणं दाखवू नको, हरणं दाखवू नको. की बघा हरणं बघितले का हरणं? हां, मी हरणं बिरणं दाखवतो. भाई अपना विषय ले खोल है, जिंदगी झोल है. अभी अपन जाते हैं अपनी गाड़ी के पास, क्योंकि अभी बहुत हो गए अपने एग्जॉस्ट, और इसके वजह से अपने को लगेली भूख. बंटाई को लगेली भूख. चुप तेरी माँ की नहीं. टाणा टाणा टाणा. फायनली टू मच एक्झॉस्ट गाईज. आता माहिती नाही आम्हाला कुठं जायचं आहे. बहुतेक मला वाटतं घरीच जायचं आहे आपल्याला, आहे ना. भूक तर लागलेली आहे, काहीतरी खाऊया. काच वर आली.